मस्त सकाळी सकाळी चाललेला आहे स्वयंपाक आणि चुलीवरच स्वयंपाक बनवून घेऊ राहिले. कसं आता सकाळी सकाळी चुलीवर स्वयंपाक केला पटकन आवरतं काम बी. आणि कविताचं चाललेलं आहे मध्ये गॅसवर चहा पाणी ते आणि गरम. सकाळी दीदीला शाळेत जायचं राहतं लवकर, तोपर्यंत तिचा डब्बा ते बनवून घ्यावा लागतो. तर मग गॅसवर मस्त एक थोडीशी भाजी काहीतरी चपाती बनवून घेतली का चहा पाण्याचं उरकत म्हणलं तोपर्यंत मग बाहेर स्वयंपाक बी होतो. आणि माझी आता चाललेलं आहे भाकरी, तर एकच भाकर राहिली आता. आणि आज मस्त अशा बाजरीच्या भाकरी केल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे. ब्रश केला ब्रश चहा तुझं पेला इकडून 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 गरम चटका बस. बघा आपल्याला मस्त असं टमाट्याचं कालवण बनवायचं आहे. तर गोड टमाटर तर आमच्या म्हणजे गुळ टाकूनच टमाटर आवडत नाही ना, तर म्हणलं चला आज मस्तपैकी गुळ टाकून टमाटर बनवूया. आणि शेंगदाणे पण टाकलेले ते भाजायला. तर आपल्या भाजीला थोडस गरम पाणी करून घ्यायचं आपल्याला. तर लक्ष्मी कांदा ते कापून घेणार आहे. टमाटर आता भरपूर दिवस झाले तस केलंच नाही ना आता. तरी सगळ्यांना आवडलं तर माझ पप्पा म्हणे टमाटरच करा. आणि गोड आंबट एकदम भारी लागत ना. थोडासा गुळ जर टाकला ना टमाटे हा आणि त्यासोबत बाजरीच्या भाकरी एकच नंबर. आपले कांदे राहिलेले अजून थोडे कांदे गंज राहिले पण आता काय करते आता आज होणारच नाही जाणं. आज आता नाही होणार जाणं. आज आता तई यायच्या आपल्या. आज तई पण येणार आहे ना. हा तईन पवन पवन दादा येणार आहे ना. हा आणि शिवमा पप्पा म्हणे मग ते गहू भरून घ्यावा म्हणे. हा मग आज गहू भरताय. तेच ना मग आता ते काय हे नाही ना उपनायला त्याला आता वार पाहिजे. वारा पाहिजे ट्रॅक्टर फिरलं पाहिजे इंडी. मग ट्रॅक्टर ते फिरायला असलं मग ते असं आपण काय करू आता सध्या तसेच भरून ठेवू आणि एखाद्या दिवशी मग निवांत. हा मग आखीची टाइम तेव्हा कितका वार राहता मग. मग काय कांदा असं उभा कापून घेतलेला आहे. आणि बटाट टमाटर काही पण पिवळी भाजी करायची असली ना तर कांदा उभाच कापावा लागतो. तर आता आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी आपले टमाट्याची बारीक बारीक फोडी करून घेणार आहे. तर बघा असे बारीक बारीक खाप करून घ्यायचे. कांद्याला चांगला लालचं तर परतून द्यायचं. कांदा जरा चांगला परतला ना मग आपली भाजी पण चांगली लागते खायला. आणि टमाट्याच कसं एकदम जर बारीक फोडी केला एक तर ते आधीच तर म्हणजे एकदम नरम राहतं. बारीक नाही तेच ना मीडियम साईजच्या ते का ते ऑलरेडी नरम राहते ना. हा नाही तवाशी म्हणजे पाण्यात शिजूनच नाही द्यायला. तेच ना मग. आणि तेल मिठात जर टमाटर जर परतायला टाकलं तवाच परतत मसाला ते काढूच तर लगेच शिजून जातं. आपल्या इकडे तर लाईटीला काय झालं कोण 2-3 दिवसापासून लाईटीची एक पण ठिकाण नाही चांगली. डिम लाईट येऊ राहिली. डिम लाईट येऊ राहिली. आणि आज सगळ्यात मेन लई दिवसानंतर चुलीवर भाजी करून राहिलो. स्वयंपाकाच तर स्वयंपाक आपण म्हणजे भाकरी ते कंटिन्यूच करतो. भाकरी आपल्या कंटिन्यू करतो चुलीवर. पण मग भाजी आता दीदीला पण शाळेत जावं लागतं त्याच्यामुळे मग भाजी गॅसवरच करतो. पण आज सगळं म्हणजे मग झालं बाहेरच करू तईचं पण नाही फोन म्हणलं बाहेरच भाजी करू आज. चिमण्या बाई किती आल्या. त्यांना तांदूळ नाही टाकले का आज. चिवचिवला तांदूळ आणा जा ना आज हो ना. पाय किती चिवचिव आले पाय. हे आमचे 2 मेंबर पा मस्त खेळू राहिले आज. आंघोळी नाही काहीच नाही तसेच. आज काय बनवलं. हा भाजी बनवली. शोभ तू काय बनवलं.
शेंगदाणे भाजून घेतले आणि आता आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे. तर कांदा पण परतो त्यापर्यंत आपले चांगलं आहे ते. अजून चांगलाच आहे ना. शिवल काय झालं काय? सोनपापडी शिवल पाय ग बाई. कांदा पण चांगला परतला आणि आता आपल्याला जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे. शंभू सोनपापडी काय झालं आहे? त्यांचं चालू आहे स्वयंपाक तिकडं. झालं नाही स्वयंपाक तुमचा? उरायला हा का? काय बनवलं रे? पोहे. तुम्ही तर रोज पोहेच बनवता रे. त्यांना पोहायच आवडत आहे. फेवरेट पोहे त्यांचे. तर बघा हळद पण टाकून घेतली आणि आता आपलं टोमॅटो टाकायचंय आपल्याला. आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता धुवून घ्यायचं बघा. गावरान कढीपत्ता आणलेला आहे त्याच्यामुळं बारीक चक्कू करू बघ. चक्कू खाते का? बारीक आहे बरं का कढीपत्ता. गावरान मस्त आहे. पण एवढं वाढत नाही ते झाड बर का. तेवढंच राहतं. तेवढंच राहतं. वास बी भारी आहे. मस्त आहे. तर बघा एका ताटामध्ये मसाला पण काढून घेतला. तर लसूण मिरच्या शेंगदाणे आणि वाटायला जिरे आणि मीठ घ्यायचे आपल्याला. तर टमाटर आपल्याला तेला मिठामध्ये शिजून घ्यायचे. त्याच्यामुळे मग चांगलं शिजूस तर मसाला वाटून घेते. थोडं मीठ टाक ना त्याच्यात. मीठ टाकलं ना थोडं. टाकलं का? हा मसाला वाटून घेते. हा. सोनपापडी शंभू काय चाललं? आंघोळ नाही करायचं चला. नाही केली दादा. कविताचं चाललेलं आहे बघा. इकडं मसाला वाटून घ्यायचं कारण लाईट नाहीये आणि आता चुलीवर भाजी करायची म्हणल्यावर पाट्यावाचा मसालाच एकच नंबर आहे की नाही. आणि इकडं आपलं छोटं पिल्लू पण मस्त खेळू राहिलं. आबान ते बसले आज निवांत. आज काय लाईटीच काय टेन्शन नाही काय. हा ना लाईटीला काय झालं काय माहिती. शुभा काय करतो? बघा मस्त सकाळचं वातावरण किती भारी आहे. आपल्या आंब्याला मस्त कैरे लागले पण. कैरे पण किती आले झाडाला. किती मस्त झाले पाय. पण एवढ्या राहत नाही वाऱ्या होता ना काही गळून जाते. तेच ना मग. बैल नाही बांधले का आज? आज बैल इथंची गायच बांधल्या फक्त. तर बघा मसाला वाटूच तर सगळं टमाटर शिजलेलं आहे आणि आता आपल्याला मसाल्यामध्ये म्हणजे टमाट्यामध्ये मसाला ते टाकून घ्यायचं. आपला पाटा लय चोपडा झाला. हा ना त्याला ती माणसं येते नाही ग. माणसं येत नाही आता आपल्याकडे. पहिल्यांदा यायचे बर का. तर बघा भाजीला कोमट पाणी करून ठेवलेलं थोडस. म्हणजे आपल्या मम्मीची म्हणच आहे का कोमट पाण्याने भाजी चांगला आहे ती. चवदार लागती म्हणजे मग गरमच पाणी वापरायचं भाजीला असं मम्मीचं म्हणणं आहे. कसं मग भारी लागती भाजी चवदार लागती. गुळ नाही आणला ग. गुळ टाकायचा ना. पिवळे टमाटेच पाना मसाले नाही तरी पण तरी किती आले मग टमाट्यामुळं. भारी लागत आहे. टमाटले आवडलं तो. काय माहिती आज होत नाही तसं. काय माहिती होईन ना मग. आज तर एक तर सगळ्यात मेन चुलीवर आहे आणि त्याच्यात पण पाट्यावरचा मसाला आहे म्हणल्यावर होणारच. काय माहिती आता. हो आता खाल्ल्याच्या नंतर.
इतकंच. बसून एक टायमाला खाल्ल्यावर नंतर आता उन्हाळ्याचं कसं ज्यादा कोणी दुसऱ्या टायमाला जेवत नाही, थोडंफार खाल्लं तर खाल्लं. गुळ आणि ते मिरची म्हणते का? हा ना. बघा आपल्या टमाट्याला मस्त अशी उकळी पण आली. आणि रश्याचं टमाट आणि बाजरीच्या भाकरी एकच नंबर लागत्या. दीदीसाठी आज थोडीशी बटाट्याची चटणी आणि पोळ्या केलत्या, तर ती गेलेली शाळेत. आणि आता आमचा पण आता स्वयंपाक म्हणजे भाकरी पण मी सकाळी करून घेतल्या आणि कविताने आता मस्त बघा टमाटे केलेले आहे. तर आता काय फक्त बाकी धुणं भांडेच राहिलेले आमचे. तर बघा गुळ पण आणलेला आहे आणि आपल्याला गुळ टाकून घ्यायचा की आमची गोडच टमाट सगळ्यांना आवडत. आणि हातात टमाटर चांगली उकळी पण आली तर त्याच्यामध्ये गुळ पगळून जाईल. थोडा वेळ आरावरच ठेव. हा रस ठेवून. तेच ना, मग मस्त खळाखळा उकळी आली का मग पातेल्यात काढून घेता येईल एखाद्या छोट्या. पा आता आरावरच आपल्याला कढई ठेवायची आहे. आणि आता आपल्या भाजीला तर उकळी आलेली आहे, पण त्याच्यामधला गुळ पगळण म्हणून चुलीवरच ठेवायची 5 मिनिटं. आणि मग तोवर मम्मी त्या पण येईल. चला आता आम्ही बाकीचं काम आवरून घेतो पटक्यान. आज तर येईन त्या पण आहे ना तशी लवकर आवरू. ताईन ते पण येणार आहे तेच त्याच्यामुळे ना. लवकर आवरू. आणि तुम्ही नक्की पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आता आपण टाकूच तर आल्याच नंतर आपण ब्लॉग बनवणारच आहे, नंतर बनवून एक ब्लॉग. है का नाही. चला मग आता घेऊ पटापट आवरून आणि हा व्हिडिओ आता इथंच संपू, है की नाही. हा